नमस्कार, मी अनुष्का स्वागत करते समर्थ किचनमध्ये। सगळे कसे आहात? मजेत ना? मला खात्री आहे की तुम्ही माझे छान छान व्हिडिओज पाहून त्या घरी बनवत असाल आणि छान आस्वाद घेत असाल। तर आज आपण जवसाची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत। हिवाळ्यात थंडीमध्ये खूप उपयुक्त शरीरासाठी अशी जवसाची चटणी आहे। पाहूयात आपण ही कशी करायची। हे जवस आहेत तर आपल्या साध्या किराणा मालाचं जे दुकान असतं त्यामध्ये हे सहज उपलब्ध असतं। तर हे जवस आहेत तर आपण छान भाजून घ्यायचे आहेत। तर इथे मी हे छान भाजून घेणार आहे। अगदी काही मिनिटातच छान भाजून तयार होतात। तर हे वजनी प्रमाणात एक पाव किलो होते। तर छान असं भाजून घ्यायचं, चटचट आवाज येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं। तर भाजल्यानंतर रंग थोडासा हलका वेगळा येतो। तर मस्त असं एक मी भाजून घेते। तर पाहू शकत असाल तर असंच मी एक 7 ते 8 मिनिटं मंद आचेवरती छान भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत। तर लसूणच्या पाकळ्यांची सालं काढलेली नाहीयेत, तर सालीसकटच लसूण घ्यायची। कढई चांगली तापलेली आहे, शिवाय आपण जे जवस घातलेले आहेत ते देखील चांगले भाजलेले आहेत। तर त्या गरमीमध्ये छान असं लसूण व्यवस्थित भाजला जातो। तर असंच 2 ते 3 मिनिटं अजून छान व्यवस्थित मी भाजून घेतलेलं आहे। आता हे मी काढून घेते। आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते। तर हे जवस जे भाजलेले आहेत ते थंड करून घ्यायचे आहेत। आता कढईमध्ये सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। सुक्या खोबऱ्याचे तुम्ही काप देखील भाजू शकता। आता मी काय करते, बऱ्याचदा आपल्याला स्वयंपाक करताना घाई होते, त्यामुळे पटकन स्वयंपाक होण्यासाठी मी असा किस बनवून ठेवते, त्यामुळे स्वयंपाक लवकर होतो। तर त्यामुळे इथे हा किसच घेतलेला आहे मी। तर हा व्यवस्थित असा छान खोबऱ्याचा किस व्यवस्थित भाजून घ्यायचा। आता हा भाजलेला आहे। आता आपण जे जवस ठेवले होते ते छान थंड झालेले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये छान आता बारीक करून घ्यायचं आहे। तर हे मी आता सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। आता मी यामध्ये सुकं खोबरं आता घालत नाहीये, सगळ्यात आधी जवस जे आहे ते व्यवस्थित बारीक करून घेणार आहे। तर यामध्ये मीठ आणि तिखट घालायचं आहे। तर हा माझा घाटी मसाला आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे मस्त असं बारीक करून घ्यायचं। आता इथे पाहू शकत असाल मस्त बारीक झालेलं आहे। तर आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते। तर इथे मी अर्ध बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि अर्ध्या याच्यामध्ये जे सुकं खोबरं आपण भाजलेलं होतं ते यामध्ये घालणार आहे। आणि जास्त फिरवायचं नाहीये, नाहीतर मग तेल सुटेल। मी सुकं खोबरं बारीक किसलेलं आहे, जर त्याची कापं असतील तर जास्त वेळ फिरवू शकता। तर आता यामध्ये मी सुकं खोबरं घालणार आहे थोडंसं, अर्ध या एका बाउलमध्ये आणि अर्ध मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। आणि जास्त नाही, अगदी जरासंच फिरवायचं। तर अर्ध सुकं खोबरं जे आहे ते मिक्सरच्या भांड्यात मी घातलेलं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता छान फिरवून घ्यायचं आहे। सोबतच जे बाउलमध्ये होतं ते देखील छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता पाहू शकत असाल मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। तर मस्त अशी ही चटणी तयार झालेली आहे। तर अशाच पद्धतीने मी उरलेली सगळी चटणी तयार करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकत असाल किती छान मस्त अशी कोरडी तयार झालेली आहे। तर ही सगळी मी काढून घेते। याचबरोबर उरलेली जी चटणी आहे ती देखील छान अशी मी फिरवून घेणार आहे। तर लहान मुलांना डब्याला किंवा आपण जेवताना ही खायला काहीच हरकत नाही। तर ही खायची कशी, तर ही अशी नुसतीच देखील खाऊ शकतो, चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत। किंवा काय करायचं, या चटणीबरोबर वरून थोडंसं तूप घालायचं आणि छान चपातीला लावून रोल करून खायला द्यायचं। तर लहान मुलं खूप आवडीने खातात। तर तयार झालेली आहे मस्त अशी ही जवसाची चटणी। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा। धन्यवाद।